दादांचं स्वागत। सगळ्यांनी दादांची सूचना आहे संपूर्ण या ठिकाणी आता मार्गदर्शनाला सुरुवात होणार आहे। मी गुरुवर्य लक्ष्मण महाराज वेगळे यांना विनंती करतो। ही बाप लेकाची भेट आहे, भावनिक क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठी। मनोज दादा आपल्या सगळ्यांचं दैवत आहे। दादांचं मनोज दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे ना, मग दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। मी गुरुवारी वेगळे महाराजांना विनंती करतो प्रार्थना। महादेव बाबा यांच्या आशीर्वादाने आणि विद्यमान भक्त आदरणीय प्रभूजी हरिभक्ती प्राईम गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांचं करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेले मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। या ठिकाणी बाबांनी मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलं होतं यावर्षी आपल्याकडे पाऊस वगैरे भरपूर झालेला आहे, अनेकांचे गुरंढोरं वाहून गेले पाण्यामध्ये, अनेकांची शेती जी आहे ती नापीक झालेली आहे। दोघांचंही ठरलं आणि पारंपरिक दसरा मेळावा साजरा करायचा ठरला। अगदी कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही आणि निमंत्रण नसताना सुद्धा एवढा प्रचंड मुंबईसारखा जनसमुदाय या ठिकाणी हजर झालेला आहे। ही श्रद्धा जी आहे दादावर आणि नगद नारायण महाराजांवर शिवाजी महाराजांवर किती श्रद्धा। बारकाईने जर पाहिलं, मला 4-2 पत्रकारांनी विचारलं, महाराज तुम्ही मागच्या वर्षी होते दसरा मेळाव्याला, ह्या वर्षी होतो। मी म्हणलं माझ्या वडिलाची मिराशीला देवा तुझी चरण शिवा पांडुरंगा गुरुनाम गुरु स्वामी महाराज आणि गुरुनाम गुरु माणिक बाबा यांचं जीवाचं नातं होतं। त्याच्यानंतर आमचे गुरुवर्य सुदामदेव महाराज आणि गुरुवर्य महादेव महाराज मंत यांचं जीवाचं नातं, आणि आता तिसऱ्या पिढीमध्ये गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबा आणि आमचं नितांत प्रेमाचं नातं असल्यामुळं आणि समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासारखे मराठा योद्धे आणि खंदे समर्थक असताना तुम्हाला सांगतो या ठिकाणी यायचं नाही मग जायचं कुठं। असो, मी जास्त बोलणार नाही। न बोलवता जर एवढा समाजाचा जनसागर उसळलेला आहे तर या दोघांनी जर आवाज दिला असता तर मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा जास्त लोक या ठिकाणी हजर झाले असते। तरी पण या ठिकाणी आलेल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। एक गोष्ट सांगतो, ध्येयाचा ध्यास असल्यानंतर श्रमाचा त्रास होत नसतो। यांच्याकडे मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी वेळे झालेले मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा ते गडावर आपल्याला संबोधण्यासाठी हजर झालेले। मी एकच सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो, एक महत्वाची गोष्ट सांगतो। असो, दादांची तब्येत जरा बरी नाही। या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांचं देखील आगमन झाले, त्यांचं सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। समय लंबा है दोस्त जमाते रहिए, समय लंबा है दोस्त जमाते रहिए, हात मिले या न मिले दिल मिलाते रहिए, एवढा शुभ संदेश देतो। या ठिकाणी गडाने बोलवून 2 शब्द बोलण्याची दिली, त्या संधी दिली, त्याबद्दल बाबांचं ऋण व्यक्त करतो आणि 2 शब्द मनोगत व्यक्त संपूर्ण टाकतो। धन्यवाद। या पारंपरिक दसरा मेळाव्याला आपले दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। एकदा भव्य रुमालवरती करा। एवढे दादा आपल्या सगळ्यांसाठी आले। दादांचे फोटो कोणी आणले? फोटो वरती करा। एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या। यानंतर घराचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज बाबांना विनंती करतो, या पारंपरिक दसरा मेळ्याच्या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्यांनी बाबांचं स्वागत। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडो ध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतो न हरिः। या शुभ मंगल प्रसंगी या दसरा मेळाव्यामध्ये नगद नारायणगडावर संघर्ष योद्धा
योद्धा मनोज दादा पाटलावर असलेल्या भावना एवढा विराट समाज मी प्रतिज्ञा करतो नारायणाला भगवंताला तुळजा भवानी आई मातेला नमन करतो की माझ्या राजाचा अंतःकरणातलं दुःख हे लगेच नाहीसं करावं आणि या समाजाचा पोशिंदा असणारा सुदृढ असावा त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत व्हावी ही तुळजा मातेला नारायणाला भगवंताला साकडं घालतो आणि या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या गडावर प्रेम करणारा संघर्ष होता मनोज दादावर प्रेम करणारा एवढा अनोट गर्दी या दसरा मेळाव्यासाठी उलथलेली आहे या ठिकाणी प्रतिकूल वातावरण आहे आमच्या पाटलाने आम्हाला सांगितलं यावर्षी साध्या पद्धतीमध्ये दसरा मेळावा साजरा करायचा कारण शेतकरी अडचणीत आहे पूरग्रस्त अडचणीमध्ये आहे आणि म्हणून यामध्ये एवढी अडचण असताना सुद्धा जरांगे पाटलावर टाकलेला विश्वास या समाधानी तरुण बांधवांनी एवढी मोठी अशी गर्दी झालेली आहे आणि म्हणून या दसरा मेळाव्याला एक मुहूर्त आहे आपल्या अंतःकरणाचे विकार नाहीसे करायचे दुर्बुद्धी नाहीशी करायची अहंकार नाहीसा करायचा आणि अहंकार रूपी रावणाला जाळायचंय पेटायचंय आता पेटणार आहे नारायणगडावर आव्हान करण्यात येत आहे की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा नारायणगड आहे ओबीसी समाज असो मराठी बांधव असो एकमेकाशी सौजन्याने राहा एकमेकावर प्रेम करा आपल्याला एका बांधाला नांदायचंय एका घरात नांदायचंय आणि म्हणून या नारायणगडावर हाच दसरा मेळावा खरा आहे की हे सोनं हे लुटायचंय विचाराचं सोनं लुटायचंय आणि आमच्या संघर्ष योद्धा जरांगे पाटलाला जनता जनार्दनाचा आशीर्वाद नक्कीच मिळावा की आमच्या राजाची प्रकृती ठणठणीत व्हावी या शुभ संकल्पाबरोबर दोन शब्दाला पूर्ण विराम. धन्यवाद बाबा धन्यवाद. महाराजांचे आशीर्वाद आणि गडाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. दादानी सांगितलं होतं जेवढा होईल तेवढा पण दादा समाज तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही. रात्री टीव्ही वरती बातमी आली आणि हा सगळा समाज नारायणगडाच्या दिशेने निघाला. जोरदार टाळ्या वाजून आपला योग्य आपल्यासाठी लढतोय ना. महाराष्ट्राची आन मान आणि शान मराठ्यांचा स्वाभिमान संघर्ष योद्धे माननीय मनोज जरांगे पाटलांचं प्रचंड टाळ्या वाजून आपण स्वागत करायचंय. प्रत्येक वादळ पेल्यांनी माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय लावून मी सह्याद्री सारखा जात आहे. जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोज दादा जरांगे पाटील यांचा आशीर्वाद आहे. आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. अशा पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याला महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी माननीय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो आपण जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करायचंय. प्रचंड टाळ्या त्याला 2 मिनिट टाळ्या वाजवायच्या. यानंतर अजून या दादा जे काय दादा बोलणार आहेत ते लक्षपूर्वक ऐकायचंय भावांनो. दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे. अशा परिस्थितीत दादांना बोलायला लावणं सुद्धा धाडसाचं काम आहे. पण आपला योद्धा आहे आपलं दैवत आहे आपलं हृदयस्थान आहे. आता अशी परिस्थिती आहे दादांशिवाय आपण राहू शकत नाही आणि आपल्याशिवाय दादा राहू शकत नाही. असं हे आई आणि लेकराचं नातं तयार झालेलं आहे. म्हणून दादांची प्रकृती एवढी खालावलेली असताना सुद्धा जे काही दादा बोलतील दादा एक शब्द बोलले तरी ते आपल्यासाठी 1000 शब्द आहेत आणि दादांनी आपल्याला जिकडे बोट दाखवतील तिकडे त्या दिशेने आपल्याला जायचंय आणि
मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण सगळे. व्यासपीठावरच्या खाली सगळे मागचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, राजमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, महाराष्ट्राची धाकटी बंधारी श्री क्षेत्र नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि अपवित्र नारायणगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय सामाजिक शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचा अध्यक्ष आणि विराट संख्येने जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा अध्यक्ष. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावर लई त्रास होतो बोलाय. आपला गट नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. लय वेदना आहे, शरीरात लय त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आठवत असलीच बघा. 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती. प्रत्येक माणसाला सांगितली की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली. कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, शेवटी शरीर आहे, काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या, मुंबईला चला. कारण मी त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती, मी आहे तोपर्यंत
माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. माग तुम्ही हटू नका, कोणी माग सरकू नका, अशी संधी कोणा सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेकराबाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी GR घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. गरीब मराठा समाज खूप उघडपळत होता. तो उघडपळताना बघवत नव्हता. मी कधी नाटक केलं नाही, मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा एक गोष्ट कधी एखाद्या वेळेस 1-2 पावलं मागं पुढं सरकवलं असं, एखाद्या अगदी चूक झाली पण असं, पण मला दिसत होतं समाज लई तडफडतोय. लेकीवाडी पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं. आणि रात्रंदिवस तुटून पडलो. माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागू नये. त्याने केलेला कष्ट त्याच्या डोळ्यात देखता या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत. कधी शांत बसलो नाही, पूर्ण आयुष्य जिजवलं. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठवाडा, इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाही तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात हे म्हणून मिळू देतो. आपले